नमस्कार. मधुरा पाटकर. तसं बघायला गेलं तर मधुरा एक उच्च शिक्षित, उच्चभ्रू, गर्भ श्रीमंत आणि एका मोठ्या पदावर काम करणारी पण नवरा असून सुद्धा बाहेर ख्याली अशी एक स्त्री आहे. ही कहाणी आहे मधुरा आणि बायको गेल्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या, तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या राजेशची. तर आजचा हा दिवस तसं मधुराच्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सामान्यच दिवस आहे, पण तिला भेटायला कोणीतरी आलंय. तर बघूया पुढे काय होतंय ते या स्टोरीमध्ये. मॅडम. Yes. मॅडम कशा आहात? का आलास तू राज इथे? तुला सांगितलं ना मला कॉन्टॅक्ट करायचा नाही म्हणून. मग काय एवढे फोन करतोस, काय एवढे मेसेज करतोस? मॅडम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. मला तुमची माफी मागायची होती म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होतो, पण तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही म्हणून नाही जर इथं आलो. प्लीज मला माफ करा. राज, तू फक्त चुकला नाहीस तर तू माझ्या भावनांचाही चुराडा केलास. त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. का नाही माफ करणार? एवढा काय मोठा गुन्हा केला मी? राज प्लीज तू इथून जा. मला तुझी काहीच बोलायचं नाहीये. मी जाणार आहे. मला बोलायचं आहे. गेली कित्येक वर्ष तुमच्या हाताखाली काम करत होतो, कधीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघितलं नव्हतं. एके दिवशी तुम्ही माझा हात पकडला, त्यानंतर आपल्या दोघांच्या नजरा नजर व्हायला लागल्या आणि आपण प्रेमात पडलो. पण मला तुमच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. त्यानंतर मी तुला भेटायलाही बोलवलं होतं, पण तू आला नाहीस. काय म्हणून द्यायचं? एकर की कस्टमर? का तू माझ्या मनातल्या शांत करू शकत नव्हतास? तू मरत नाहीस का? माइंडवर लँग्वेज बदला. खबरदार तर माझ्या मर्दावर प्रोटेक्शन कर. प्लीज आज सोड राज, असं काही करू नकोस प्लीज. बोलताना विचार करून बघा कुणाला काय बोलतो. माफी नावाचा रस्ता निघून गेलो असतो. एवढा विषय वाढायची गरज नव्हती ना. राज प्लीज तू इथून निघून जा. तुला काही एक अधिकार नाहीये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा. तिथून गेला नाहीस तर मी पोलिसांना बोलवेन आणि तुझी लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहण्याची. ठीक आहे, तू पोलिसांना बोलव, मी तुझ्या नवऱ्याला बोलवतो. राज मला मान्य आहे मी चुकले. मी कशीही वागले. मी माझ्या नवऱ्यालाही फसवले. मी त्याच्यावर कधीच प्रेम केलं नाही. माझं खरं प्रेम फक्त तुझ्यावर होतं. मला तुझा सहवास नेहमी हवासा होता, पण तू नेहमी दूर दूर जात होता आणि तुझ्यासाठी मी वेड्यासारखी तडफडले. मधुरा, मला ही भावना आहे. मी जर विचार केला असता ना, तुझा उपभोग कधीही घेतला असता. तुझ्याविषयी चांगलाच विचार करत होतो. मला कधी कधी वाटायचं तुला भेटावं, तुला मिठीत घ्यावं, तुझ्याशी भरभरून बोलावं, एकरूप व्हावं. नंतर मला कळायचं की तू माझी बायको नाहीस, तू माझी प्रेयसी आहेस. होय राज, मला माहिती आहे तू खूप चांगला आहेस. तू माझ्यावर खरं खरं प्रेम केलंस. तू लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलंस. तू नेहमी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्नही केला, परंतु मी तुला रिस्पॉन्स दिला नाही. आय एम सॉरी राज. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं. तुला माझा नवराच मानलं होतं. होय मधुरा, हे सत्य आहे. तू माझ्यावर एवढं प्रेम करत होतीस ना. आपण जर एकरूप झालो असतो ना, तू नवऱ्याला डिवोर्स देऊन माझ्या आली असतीस, माझ्याशी लग्न केलं असतंस. पण मला ते नको होतं. तुझा संसार उद्ध्वस्त करून माझा संसार उभा करायचा नव्हता, म्हणूनच तुझ्यापासून दूर होतो मी. मधुरा, तुला मला यासाठी भेटायचं होतं. आपण आता दोघेही पूर्णपणे व्यक्त झालो. मधुरा, तू संसार सुखाने कर. तुझ्या संसारात कधीही ढवळाढवळ करणार नाही. मधुरा, तुझ्याशी मला बोलायचं आहे.
आय लव्ह यू मधुरा. आय लव्ह यू टू राज.